नमस्कार. मानसी मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज जरा पावसाने उसंत घेतलेली आहे, तर म्हटलं जरा फेरफटका मारून येते. तर तुम्हालाही चला माझ्याबरोबर फेरफटका मारायला घेऊन जाईल. तुम्हाला दाखव. हे बघा, आता मी जाते. हे बघा, आजूबाजूला बंगलो आहे आणि मध्ये रस्ता आहे, म्हणजे पायवाट आहे. त्या पायवाटेमध्ये वॉक बी करायला संध्याकाळची छान वाटतं. हॉटेल बांधतायत आणि समोर तुझे बंगलोज आहे सर्व. बंगलो सर्व. हे बघा, इथे असं गार्डन पण होणार आहे. बघा, आता म्हणजे काम चालू झालं आहे. पुढच्या वर्षीपर्यंत रेडी होईल, म्हणजे मुलांना खेळायला, म्हणजे आपल्याला असं फेरफटका मारायला सुद्धा, बसायला वगैरे असं त्यासाठी हे गार्डन करणार आहे. 1 वर्ष जाईलच. हे बघा, अशी पायवाट आहे. नवीन हे बघा, प्रत्येकाने आपल्या हा 4 ते 5 गुंठेच्या याच्यामध्ये चांगले बंगले बंगले बांधलेले आहे. प्रत्येक बंगल्याची डिझाईन पण बघण्यासारखी आहे. बघा, तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या प्रकाराने असे डेकोरेट केलेले आहेत. बघा, छान वाटतं बघून. पूर्ण कंपाऊंड वगैरे छानच. आता हे बघा, जरा पुढे गेलं तर तुम्हाला हे दिसेल. बघा, पवनचक्क्या दिसतील. बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, पवनचक्क्या. हे बघा, पवनचक्क्या आणि शांत आहे पूर्ण. हे बघा, 1 2 3 लांबवर पवनचक्की आहेत बघा. बघा, 3 4 5 6 हे सगळं पवनचक्क्या आणि शांतता आहे. मस्त वातावरण वाटतंय अगदी. आणि सगळीकडे हिरवळ पसरली आहे. थोड्याशा पावसात का होईना, पण म्हणजे जास्त असं किती कोकणामध्ये शांतता आहे. बघा, आपल्याला वॉक करायला आणि शुद्ध हवा, मेन म्हणजे ऑक्सिजन हवेमध्ये भरपूर आहे, जो आपल्या शरीराला फायदेशीर असतो. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मन छान वाटतं. जास्त लोकसंख्या पण कमीच आहे. मस्त वाटतं कोकणामध्ये वॉक बी करायला. एकदम मन शांत प्रफुल्लित होऊन जातं. तुम्ही बघू शकता. हे बघा, जिकडे तुम्ही बघाल ना तिकडे नारळाची झाडं, फणसाची झाडं, परत आपली जास्वंदीची वेगवेगळ्या कलर टाईपची फुलं पण आहेत, फुलांची झाडं पण आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा, दुतर्फा. आणि मध्ये आपल्याला वॉक करायला रस्ता आहे. बघा, हे बघा, मस्त मस्त फुलांची झाडं आहेत. या परिसरामध्ये हा जो बंगला आहे तो मस्तच आहे. जवळजवळ सगळ्यात जुना बंगला म्हणता येईल. कारण छानच आहे. फुलं बघा, समुद्राच्या किनारपट्टी आहे. फुलं बघा, मस्त मस्त लावली आहेत. नागचाफा, जास्वंदी, तशा शोची झाडं पण आहेत. आणि आता नवीन इथे बंगला आहे. हॉटेल आहे इथे. स्टे करू शकता तुम्ही. ते वगैरे दाखवा. स्टे करू शकता. सी पर्ल म्हणून. सी पर्ल म्हणून तिथे आता गर्दी व्हायला लागली आहे, नो डाऊट, पवनचक्कीची. पवनचक्की इकडेच इकडे. इथून बघा. हे बघा, इथे पवनचक्की बघू शकता. पवनचक्की. हे बघा, छान. ते झाडं दाखवा मी. मस्त मेंटेन केलेलं आहे बंगला हा. छानच आहे. आणि एवढी शांतता आहे ना, मस्तच वाटतं. आणि स्वच्छ हवा, मस्तच आहे. बघा, वेगवेगळ्या प्रकारचे गेट,
मस्त केलेलं आहे, चांगला मेंटेन केलेला आहे हा. मस्तच केलं आहे, एक नंबर आहे. चला त्या साईडला ते बघा. एक मिनिट. आता तुम्हाला हा परिसर अगोदरचा पासून लांब वरचा हे दाखवतो तुम्हाला. पठार पठार होता पवन हा, पवनचक्कीच्या इकडे. पवनचक्कीच्या इथला हा पवन सगळं हे बघ हे पूर्ण. आणि तो कोपऱ्यावर तिथे आता तुम्हाला ना कार दिसतील ना, ते कार कार जे आहेत ना बघा, दिसत आहेत का तुम्हाला कार? तर पवनचक्की आहे तिकडे. ते बघा, पवनचक्कीला कार दिसतायत बरेच ना, ती पर्यटक पवनचक्की येतात. आहे. बरेच पवनचक्कीचे ते गार्डन बनवलंय ते. तुम्हाला गार्डनचा तो व्हिडिओ केला होता ना तो. हां. आता पर्यटक बरेच येतात. ते बघा गाड्या भरपूर दिसत आहेत, कार्स हां, वगैरे. बरोबर. आणि बाजूला तुम्हाला जर पूर्ण असे बाजूला तिथे तुम्हाला एक म्हणजे नाश्ता वगैरे करायचा असेल तर तिथे हॉटेल सुद्धा आहे बघा, होय महाराजा म्हणून. आणि त्याच्या पाठीमागे वेदा म्हणून हां, वेदा हॉटेल पण आहे एक. पाठीमागे. हां, एकदम छान स्पॉट आहे. तुम्ही पण येऊ शकता इथे या स्पॉटला व्हिजिट करायला. अशी स्वच्छ मुलं कशी बघा, म्हणजे व्यवस्थित, म्हणजे त्यांना गाड्या बिड्यांचं काय नाही, एकदम मोकाट सायकलिंग वगैरे करतात. बघा कशी करते एकदम मध्ये अशी बोला. वा. मुक्तपणे खेळतायत अगदी. हे बघा लांब. आम्ही वॉक करायला आलेलो आहे ते बघा, ही मस्तच वाटतं. आणि बाजूचं दृश्य बघून ना, झाडं वेगवेगळे बघा, हे वेगवेगळ्या प्रकारचं बघा, हे झाड बघा मस्तच आहे. असं मुलं इथे क्रिकेट पण खेळतात. हे बघा इथे नेट लावून इथे पिच पण बनवलं आहे बघा. गार्डनच म्हणजे असं एमटी आहे ना गार्डन. पवनचक्कीच्या इकडे एमटी स्पेस आहे, तिथे मुलांना खेळू शकतात क्रिकेट वगैरे. हे बघा तुम्ही हे आहे ना हॉटेल बांधलेलं बांधलं. आहे. कधी ओपन करायचं बघूया. मस्तच केलंय बघा. हे दुसरं हॉटेल आहे हां. सी पॉईंटच्या बाजूला. हे बघा प्रत्येक बंगलोच्या आसपास नारळाची झाडं, बदामाची झाडं, त्याशिवाय पेरू चिकूची झाडं तुम्हाला बघायलाच मिळतील बघा. मस्त वाटतं. कोकणामध्ये हीच तर मजा आहे. सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेता येतो आपल्याला. फ्रेश फ्रेश खायला मिळतं, फळं वगैरे काय. आपण जे झाड लावू त्याचा आपल्याला आनंद मनमुराद घेता येतो. तुम्ही बघू शकता बघा. हे दाखव भिंती कशी. हे बघा कशा भिंती बघा दगडाच्या बनवल्या आहेत. भिंती म्हणजे त्याचं काय पूर्वीच्या ह्याच्यात ते रचायचे दगडांवर हां दगड. तसेच आहे. ते दगडावर दगड रचणार आहे ते वेगळी कला होती. कंपाऊंड बनवतात ते दगडावर. आता नाही ते बनवत. आता दगडांचे आहेत. पायवाटच आहे जास्त. हे बघा. तुम्ही बघू दोन्ही साईड म्हणजे झाडच झाडं आहेत, त्यामुळे हे बघा इथून तुम्हाला ते हवा पण पवनचक्कीचं छान. हे दिसतंय बघा. पक्षी बघा, छोटा पक्षी थांबा. हा बघा वेगळाच आहे बघा. हे बघा काळा पक्षी बघा. दिसला का तुम्हाला? बघा हा बघा उडाला. हे बघा उडून याच्यावर गेला. हे बघा काजूची झाडं बघा. काजूची झाड, शेगलाचं झाड, नारळाचं झाड, सगळीकडे झाडच झाडं. हे बघा इथे वेदा आहे. वेदा हॉटेल आहे. इथून हा त्यांचं जाण्याचं रस्ता. ते एक मिनिट पाठी हात काढा. वेदा बघा, वेदा हॉटेल हे मोठं हॉटेल आहे आतमध्ये. तिकडे बघा गाडी येते. म्हणजे आता हा एरिया डेव्हलप व्हायला लागला. डेव्हलपमेंट आता वाढलेलं आहे हां प्रकारे. हे साईडने झालं. चल. इकडनं झालं.
हा जो रस्ता जाणार आहे तो पवनचक्कीला जातो सरळ. हा बघू शकता तुम्ही. काल रात्री बराच पाऊस पडला, सगळं अंगणामध्ये सगळं पाणी भरलेलं तुंबलं होतं. आता सकाळपासून काय पाऊस नाही आहे. शक्यतो रात्रीचा संध्याकाळचाच पडतो कोकणात, देवगडमध्ये पाऊस. नवीन टुरिस्ट लोक येत आहे जात आहे. हे बघा गाड्या, फक्त तुम्हाला गाड्याने येतात. लांबचे प्रवासी पूर्ण गाड्यानेच इथे येतात. इलेक्ट्रिक बोर्डाचं ऑफिस आहे एकदम राहते होत. हे बघा इलेक्ट्रिक बोर्डाचं ऑफिस आहे हे देवगडचं. झाड, हे बघा झाडच झाड आहे. बरीचशी नारळाची झाडं जास्त आहेत. नारळ आणि आंबा. ते बघा तिथे कलमं लावली आहे, ते बघा तुम्ही बघू शकता. हे बघा ह्या साईडला कलमं लावली आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा बरीच कलमं लावली आहेत, केळीची आहेत झाडं. बघा किती मस्त मस्त बाग केली आहे बघा. आंब्याची बाग बघा, झूम आंब्याची बाग बघा किती मस्त केली आहे. मस्त झाडं वाढवणं, कलम वगैरे करणं म्हणजे मेहनतीचं आणि काळजीपूर्वक काम आहे. काय त्याची निगा राखायला लागते. हो भरपूर. तुम्हाला काय उत्पन्न किंवा काही गोष्टी मिळू शकतात. मस्तच केलंय बघा. किती आंबे येऊन गेले आहेत. आता हे बघा नवीन पालवी फुटते आहे बघा. बघा तुम्ही बघू शकता. पूर्ण आता नवीन म्हणजे पुढच्या वर्षाची तयारी चालू झाली आहे बघा. निसर्ग बघा कसा. निसर्ग बघा आपल्या कामाला जोमाने सुरुवात केली आहे पुढच्या वर्षासाठी. खूप काळजी. निसर्ग बाब देखील आहे बघा ना. आता तुम्ही बघा मेंटेन करायला म्हणजे बघा माती, पेस्टिसाइड म्हणजे असं काय काय लागतं. याच्यामध्ये जवळजवळ भरपूर माती लागते. आंब्याची कलमं भरपूरच आहेत. हे बघा इथे कंपाऊंड बघा कसं चिऱ्यांचं केलं आहे बघा तुम्ही बघू शकता. झाडं जास्वंदी बघा, जास्वंदी आहे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा जास्वंदी बघा किती छान वाटते. जास्वंदी हे बघा ही थांबा. ही जी आहे ना ती गोल हे जास्वंदी आहे बघा, म्हणजे अशी भरलेली आहे तुम्ही बघू शकता. ही बघा मस्त वाटते. सिंगल नाही, अशी पाकळ्या पाकळ्यांची आहे तुम्ही बघू शकता. मस्तच आहे, जे आपण गणपतीला वाहतो. हे बघा आंब्याचं झाड बघा परत एकदा. चांगलं केलं. हा मस्त. तुम्ही मेंटेन केला, खर्च केला, त्याला निगा राखली तर तुम्हाला उत्पन्न मिळणार. आणि हे बघा तुम्हाला 2 मिनिटं थांबतो. आता हे जे आहे ना पठार वगैरे, आता माझ्या भाऊजींचं जे दिसतंय ना ते सीपल हॉटेल आहे ना त्याच्या पाठीमागे आहे. आता हे बघा मोठं सीपल हॉटेल आहे त्याच्या पाठीमागे आहे. आणि ते बघा इथून मी आता तुम्हाला हे करू. मग आपण इथून आलो त्या तू बघा ते हे समोरचं झाड आहे त्याच्या ते बंगला होता. मोकळा स्पेस आहे संपूर्ण. कातळवर हे त्यावेळी समुद्र किनाऱ्यावर हे संपूर्ण लावलेले आहे. आणि इथे संपूर्ण लोक तरी आता पर्यटक बऱ्याच संख्येत थोडे कमी झाले आता, कारण सर्व मुंबईला गेले आहेत. आहे गर्दी पण थोडीफार आहे. अजून मुलांची परीक्षा संपली, मुलांची शाळा चालू होईल आहे ना 13ला होईल. तर काही लोक गेली मुंबईला. हे बघा होय महाराज हॉटेल बघा. होय महाराज हे हॉटेल आहे. नंतर बहुतेक संध्याकाळी येताना आम्ही बहुतेक होय महाराजामध्ये बसू, काहीतरी छोटासा नाश्ता करू. हे बघा तुम्ही बघू शकता. तो हे इथून पण व्ह्यू दिसतोय समुद्राचा बघा.
चला. आता आम्ही पवनचक्कीच्याच रस्त्याला आहे. आता थोड्याच वेळात पवनचक्की येईल, थोड्याच वेळात बघा. हे बघा इथे स्टॉल पण आहेत. सगळे पर्यटकांसाठी स्टॉल पण आहेत, तुम्ही बघू शकता. बऱ्याच जणांनी आता बंद केलेले आहे. हो. हे बघा बघू शकता. हे बघा आता सी व्ह्यू आलाय बघा. थांब हं, एक मिनिट. खाली बघ, खाली बघ. थोडीच राहिली. हे बघा सी व्ह्यू आलाय बघा. झिप लाईन अजूनही ऑन आहे. आता थोड्या दिवसांनी बंद होईल. आता पावसामध्ये हे झिप लाईन बंद होते. आता थोडे दिवसच चालू राहील. हे बघा समुद्र बघा, पवनचक्की येतील, समुद्र बघा, लाटा बघा कशा उसळत आहेत बघा. हे बघा खाली पर्यटक पण आहेत. समुद्राचा बघा व्ह्यू बघा. हे बघा निळाशार असा समुद्र आहे बघा. अशा लाटा उसळत आहेत. आता संध्याकाळचे मला वाटतं 7 वाजले. 7 वाजताचा हे आहे सीन आहे बघा. बघू शकता पर्यटक खाली पण बघा एन्जॉय करतायत. आणि सुरूची झाडं पण आहेत बघा त्या साईडला. सुरूची झाडं आहेत. त्या साईडला आनंदवाडीची खाडी आहे. त्या साईडला खाडी आहे. हां खाडी आहे. आणि समोर जे आहे ते त्या दिवशी बोललो होतो आपण, देवगडचा किल्ला आहे तो दिसत नाही. त्याचे बुरुज लांबवर बुरुज दिसत आहेत ते बघा. ते इथे बघा. आता हे बघा समुद्राचा व्ह्यू बघा. देवगड पवनचक्की येथे समुद्राचा व्ह्यू बघा तुम्ही. लाटांचा आवाज येतोय. हे बघा बघू शकता बघा. इथे बसायला वगैरे पण जागा आहे बघा. बसून व्ह्यू एन्जॉय करू शकता. हे बघा रोज चला आपण काही नाही जास्त अति बस लांबून बस ना आता. चला हां चला. हा बघा एंट्रन्स बघा आतमध्ये जायला. म्हणजे पवनचक्कीच्या इकडे मस्त डिझाईन केलं आहे. सगळं वूडचं हे बनवलं आहे डिझाईन. सर्व वूडचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा दाखव. हे बघा वूडचं आहे. आता समुद्र बघा कसं झालं आहे. संध्याकाळचा टाईम आहे. संध्याकाळचं बघा कसं झालं आहे. निळाशार समुद्र झालेला आहे. आता मी फेरफटका करत करत या पवनचक्कीपर्यंत येऊन थांबली आहे. बघा बघा तुम्ही बघू शकता. बघा पर्यटक आहेत थोडेफार. जास्तच होतं. त्या दिवशी आम्ही आलो तर पाऊस होता. जास्त होती लोक. संपायला आले लोकांची त्यामुळे. हां हे बघा. हे बघा आता फेरफटका करत करत मी आता इथे येऊन थांबली आहे. तुम्हाला कसा फेरफटका वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.